हॅलो गाईज, नमस्कार, गुड मॉर्निंग. चला तर मग आता सकाळ झालेली आहे माझ्या इथं. आता मी उपमा बनवून घेते अगोदर. नंतर मला पालकपुरीची तयारी पण करायची आहे. आता उपमा बनवते अगोदर, नंतर पालकपुरीची रेसिपी सांगते तुम्हाला. इथं मी गव्हाचं पीठ घेतले. इथं मी पालक स्वच्छ धुवून उकळायला टाकलेला आहे थोडंसं पाणी घालून. थोडा वेळ 5 मिनिट शिजून घ्यायचं पालक आणि नंतर मिक्सरला काढून घ्यायचं. इथं मी मिरची, लसूण, आलं, मिरची, कोथिंबीर वाटण करून घेते. नंतर हे पालक मिक्सरला काढून घ्यायचा, बारीक पेस्ट करायची. नंतर इथं गव्हाचं पीठ घ्यायचं, थोडासा रवा टाकायचा त्यात आणि ते पेस्ट टाकून द्यायची, मिक्सरला काढलेली पालकची पेस्ट टाकायची आणि घट्टसर पीठ मळून घ्यायचं. त्याच्यात मिरचीचं वाटण टाकू त्यात अगोदर. मिरचीचं वाटण, जिरे, कोथिंबीर टाकू शकता तुम्ही. मीठ टाकायचं चवीनुसार, जिरे, हळद, थोडीशी लाल तिखट, ओवा, थोडंसं हातावर मॅश करून टाकायचा ओवा, जिरे, पांढरे तीळ पण टाकू शकतो आपण. मी आत्ता टाकायचं लक्ष नाही, नंतरून टाकलेलं आहे बघा, पुढं दिसेल तुम्हाला. छान मिक्स करून घ्यायचं पीठ, घट्टसर पीठ मळून घ्यायचं. पाण्याचा वापर करायचा नाही, ते पेस्ट टाकायची, ते पेस्टनंच पीठ मळून घ्यायचं छानपैकी. इथे तीळ टाकलेले आहेत मला, मी अगोदर लक्षच नाही मला, त्यामुळं आता टाकलं. तीळ टाकून छान मिक्स करून घेतलं आणि थोडंसं तेल टाकून पीठ मळून घ्यायचं. थोडा वेळ 5 मिनिटं लाटून ठेवून द्यायचं साईडला. नंतर इथं लाट्या करून घेऊ आपण पुरीसाठी. एकदम लाट्या करून घेतल्या. तिथं गोल गोल छोट्या छोट्या पुऱ्या लाटून घ्यायच्या. अशा प्रकारे पुऱ्या लाटून घ्यायच्या एकदम, आणि तेल तपलं की तळून घ्यायच्या छानपैकी. खूप छान लागतात बघा टेस्टीला. एकदा नक्की ट्राय करा तुम्ही घरी. आणि लेकरं पालकची भाजी नाही खात ना, पुरी नक्की खाणार. मस्त लालसर रंग येईपर्यंत तळून घ्यायच्या पुऱ्या. इथं मी सर्व पुऱ्या तळून घेते. माझ्या मुलांना तर खूप आवडल्यात पुऱ्या, परत कर म्हणतात. बघा कसं मस्त रंग आलाय. अशा प्रकारे सर्व पुऱ्या तळून घेते मी. कोणाकोणाला माझी रेसिपी आवडली नक्की कमेंट करून सांगा. आणि जे माझ्या चॅनलवर नवीन असेल प्लीज सबस्क्राईब करा. माझे व्हिडिओ कोणाकोणाला आवडतात नक्की कमेंट करून सांगा. हे बघा सर्व पुऱ्या रेडी आहेत. आता भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय बाय. प्लीज सबस्क्राईब, लाईक, शेअर.